नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझे इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहे इयत्ता 7वी जनरल सायन्स चे तो अभ्यासक्रम, त्याच्यामधील डे 5 ऍक्टिव्हिटी सीट 5। लेट्स अंडरस्टँड चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स। रेफरन्सेस आहेत बघा यासाठी। स्टँडर्ड 6 मधील चॅप्टर 5 सबस्टन्सेस इन सराउंडिंग देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज। Learning outcomes are different material and organisms such as fiber and yarn, tap and fibrous root, electrical conductor and insulator on the basis of their properties, structure and function. Let's take a look. There are three states of substances: solid, liquid and gas. तर बघा substances म्हणजे पदार्थाच्या तीन अवस्था आहेत: solid, liquid आणि gas. Do you know the substances which are in these three states? तर तुम्हाला या 3 स्टेट मध्ये असलेले सबस्टन्सेस माहिती आहेत का? Look at the picture given below and write down names of the state of water. तर बघा इथे आपल्याला 3 स्टेट्स दाखवलेल्या आहेत। इथे आहे बघा, पहिली आपल्याला स्टेट दिसत आहे जी की लिक्विड मध्ये आहे। हा आईस आहे, म्हणजे ही काय आहे सॉलिड मध्ये आहे, आणि इथे वेपर्स आपल्याला दिसत आहेत, म्हणजे ही काय गॅस मध्ये आहे। चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्सेस। तर सबस्टन्सच्या स्टेट ज्या आहेत त्या कशा चेंज होतात? व्हेन अ सबस्टन्स चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर, द प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स। बघा, एखाद्या पदार्थाचे किंवा सबस्टन्सचे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये रूपांतर होते, त्याला आपण काय म्हणतो? चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस। व्हेन ice gets heated, it melts and changes into water. When again water gets hot, it evaporates. बघा, जेव्हा आपण आपल्याला इथे डायग्राम मध्ये दाखवलेला आहे, ज्यावेळी काय करतो आपण आईसला हीट देतो, उष्णता देतो, त्यावेळी तो काय होतो लिक्विड मध्ये कन्वर्जन होतो, आणि ह्या लिक्विड म्हणजेच पाण्यामध्ये रूपांतर होतं। आणि आपण यावेळी पाण्याला ज्यावेळी ह्या हीट देतो त्यावेळी त्याचे वाफेमध्ये रूपांतर होते। तर बघा, या ज्या स्टेट आहेत चेंज झालेल्या, इथे सॉलिड, सॉलिड पासून लिक्विड, लिक्विड पासून गॅसियस स्टेट, तर यालाच काय म्हणतो आपण? चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्सेस। Thus the state of substance changes if it is heated or cooled. बघा, स्टेट जी सबस्टन्सची आहे ते कधी चेंज होते? ज्यावेळी आपण तो सबस्टन्स आहे त्याला हीट करतो किंवा कूल करतो। ऑन गेनिंग हीट द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम solid to liquid and liquid to gas. On the other hand, when the substance cools or lose heat, it changes from gaseous to liquid and liquid to solid state. नेक्स्ट आहे बघा थर्मामीटर। A thermometer is used to measure temperature. टेम्परेचर मोजण्यासाठी आपण काय वापरतो? थर्मामीटर वापरतो। डिग्री सेल्सियस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर। टेम्परेचर मोजण्याचं युनिट आहे डिग्री सेंटीग्रेड। मर्क्युरी इज युज्ड इन थर्मामीटर। थर्मामीटर मध्ये काय वापरतात? मर्क्युरी वापरतात। तर इथे तुम्हाला थर्मामीटरची पिक्चर दिलेला आहे। याच्यामध्ये बघा बल्ब आहे, इथे मर्क्युरी आहे, इथे कॅपिलरी ट्यूब आहे, इथे काय आहे बघा स्टेम आहे, आणि हा आहे थर्मामीटर। नेक्स्ट आहे बघा टाइप्स ऑफ थर्मामीटर। आता थर्मामीटरचे टाइप्स आहेत बघा, 3 टाइप्स। आता आपल्याला माहिती आहे बघा, हा जो आहे तो आपण कशासाठी वापरतो? टेम्परेचर म्हणजे ताप मोजण्यासाठी। तर इथे आपण हा जो थर्मामीटर आहे याचा वापर कशासाठी करतो बघा, तर सोल्युशनचे टेम्परेचर मोजण्यासाठी, आणि याचा पण वापर आपण काय करतो? टेम्परेचर मोजण्यासाठी। असे 3 प्रकारचे थर्मामीटर आहेत। आता बघा, इथे आहे लेट्स प्रॅक्टिस, आणि ही आहे तुमची ऍक्टिव्हिटी डे 5 ची। याची प्रश्न उत्तरे तुम्हाला तुमच्या वहीत लिहायची आहे। लेट्स प्रॅक्टिस। सम सबस्टन्सेस आर गिव्हन बिलो: कोकोनट ऑइल, स्पिरिट, वॉटर, पेट्रोल, अल्कोहोल, कॅम्फर, सोडियम, अमोनियम क्लोराइड that is नवसागर, नॅफ्थॅलिन बॉल्स, पोटॅशियम आयोडीन क्रिस्टल, सॅनिटाइज। तर बघा, याच्यावरून तुम्हाला काय करायचे आहे? या प्रश्नांची उत्तरे लिहायची। पहिला प्रश्न आहे बघा इथे, फ्रॉम द अबोव सबस्टन्सेस विच वन फ्रीज इन वॉटर।
तर बघा वॉटर मध्ये फ्रीज होणारे सबस्टन्स कोणते ते तुम्हाला सांगायचे आहे. तर बघा या प्रश्नांची उत्तरे आहेत. फ्रॉम द अबव सबस्टन्स विच वन फ्रीज इन विंटर. थंडीमध्ये गोठणाऱ्या सबस्टन्सेस आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा याच्यामध्ये आहे कोकोनट ऑइल. दुसरा आहे बघा सेकंड क्वेश्चन आहे फ्रॉम द अबव सबस्टन्सेस विच वन आर इन लिक्विड स्टेट. तर द्रव स्टेट मध्ये असलेले किंवा लिक्विड स्टेट मध्ये असलेले आपल्याला सबस्टन्स सांगायचे. तर बघा कोकोनट ऑइल, वॉटर, पेट्रोल, सॅनिटायझर, स्पिरिट हे सगळे कसे आहेत लिक्विड स्टेट मध्ये असतात. थर्ड क्वेश्चन आहे बघा विच सबस्टन्सेस हॅव यू सीन चेंज फ्रॉम लिक्विड टू गॅसियस स्टेट. तर असा कोणता सबस्टन्स आहे तर त्याचा काय होतं बघा लिक्विड पासून गॅसियस स्टेट मध्ये रूपांतर होतं. तर पेट्रोल अँड स्पिरिट. नेक्स्ट आहे बघा विच सॉलिड डायरेक्टली चेंजेस इनटू गॅसियस स्टेट. तर बघा असा कोणता सॉलिड आहे जो लिक्विड स्टेट मध्ये न जाता डायरेक्ट गॅसियस स्टेट मध्ये जातो. तर बघा याचे एक्झाम्पल्स आहेत कॅम्फर, नॅफ्थॅलिन बॉल्स, आयोडीन क्रिस्टल. बघा ही जी उत्तरे आहेत ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये क्वेश्चन आणि आन्सर लिहून काढा. कॅन यू टेल विच सबस्टन्स इज युज्ड इन थर्मामीटर. तर बघा थर्मामीटर मध्ये कोणता सबस्टन्स वापरतात तर मर्क्युरी हे त्याचं आन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. तर चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स कशाला म्हणतो आपण इफ सबस्टन्स गेट हीटेड और कूल्ड देयर इज चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. नेक्स्ट आहे बघा थर्ड क्वेश्चन हु आय एम. मी कोण आहे. त्यामध्ये पहिला आहे आय डू नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, डू नॉट हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम बट ऑक्युपाय ऑल द अवेलेबल स्पेस, टेल मी हु आय एम. तर बघा ज्याला काय आहे डेफिनाइट व्हॉल्यूम नाही, शेप नाही स्वतःचा त्याला आणि त्याने काय केलं बघा पूर्ण जागा व्यापल्या. तर असं काय आहे एअर म्हणजेच हवा. दुसरा प्रश्न आहे बघा आय हॅव अ शेप ऑफ माय ओन and have definite volume. When I poured on a flat surface, I formed a heap. Tell me who I am. Who I am. तर याचं उत्तर आहे बघा sand. तर बघा ही प्रश्न उत्तर जी आहे ती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. तर बघा पुढचा आहे चौथा आहे प्रश्न ऍक्टिव्हिटी टेक सम वॅक्स इन बाउल. नेक्स्ट आहे बघा चौथी ऍक्टिव्हिटी take some pieces of wax in bowl, heat it on a spirit lamp, then observe how change of substance takes place. Write down in your notebook. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची आहे. तर बघा लिंक फॉर मोर स्टडी. याचा तुम्हाला अजून स्टडी करायची असेल तुम्हाला काय करायचं आहे बघा http://diksha.government.in प्ले कलेक्शन याच्यावर जायचं आहे आणि तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती याच्याविषयी पाहिजे असेल तर मिळवायची आहे. तर बघा हा होता जनरल सायन्स डे 5 क्लास 7 त्याच्यामधील ऍक्टिव्हिटी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.